नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सरकारचा बडा नेता निघाला. रणरणत्या उन्हात उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंना थोड्याच वेळात भेटणार. अंतरवली सराटीत रणरणत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. उन्हाळ्याचे दिवस सुरू असून सूर्य आग ओकत आहे. मनोज जरांगे पाटील यांची काल राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी भेट घेतली. त्यानंतर दोन्ही नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती आहे. काही वेळातच कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. त्यांच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून आश्वासनाचं पत्र घेऊन पुन्हा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. संभाजीनगरहून मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील रवाना झाले आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पहिला दिवस आहे. सकाळी 10 वाजता अंतरवली सराटीच्या परिसरात मनोज जरांगे पाटील रखरखत्या उन्हात उपोषणाला बसले आहेत. काल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतरही ते उपोषणावर ठाम होते. आज मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या लेखी स्वरूपात मान्य होण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांना आज ट्रॉफ्ट मिळू शकतो, पण त्यांना ट्रॉफ्ट नकोय. ट्रॉफ्ट आम्ही स्वीकारू, पण सरकारी अधिकाऱ्यांना आदेश द्या, ही त्यांची प्रमुख मागणी आहे.